यंदाच्या होळीला चंद्रग्रहणाचा काही राशींना फटका बसणार आहे. होय, ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये होळी आणि चंद्रग्रहण यांचा एक विशेष योग आहे. पंचांगानुसार 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:20 पासून ते संध्याकाळी 6:47 पर्यंत काही वेळ पूर्ण ग्रहण असणार आहे. हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे. त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून हे अशुभ मानले जात आहे. होलिका दहन सामान्यतः 2 मार्च किंवा 3 मार्चला होणार आहे, पण ग्रहण आणि सूतक काळामुळे जो सुमारे 9 तास आधी सुरू होतो. रंगपंचमी किंवा धुलीवंदन 4 मार्च 2026 ला साजरी करावी किंवा होईल असं सांगितलं जात आहे. ग्रहणामुळे धार्मिक नियम पाळावे लागतील आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना या काळात विशेष सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार ग्रहणाचा फटका विशेषतः काही राशींना बसतो. इथे काही राशी आहेत ज्या सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात आणि त्यांना अडचणी येऊ शकतात. त्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि त्या राशी कोणत्या आहेत बघूयात. पहिली कर्क रास. कर्क राशीवर चंद्राचं राज्य आहे, त्यामुळे या राशीखाली जन्मलेल्यांना चंद्रग्रहणाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. यावेळी ग्रहण धनाच्या घरात होत आहे, त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. तसेच अनावश्यक खर्च किंवा चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकतं, याकडेही लक्ष द्यावं. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावे आणि कोणतेही मोठे निर्णय घेण्यास घाई करू नये. कर्क राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावं, कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळेही वाद निर्माण होऊ शकतात. या काळात आरोग्यात चढ उतार देखील शक्य आहेत, त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी. मानसिक शांती राखण्यासाठी मंत्रांचा जप करावा, हे फायदेशीर मानले जाते. त्यानंतर दुसरी कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान, व्यय वाढणं, भावनिक तणाव आणि कामात अडथळे येऊ शकतात. नातेसंबंधात गैरसमज होऊ शकतात. शिवाय आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास आजार होण्याची शक्यता आहे. ज्योतिषी सांगतात की या काळात ताकही फुंकून प्यावं लागेल, असा काळ येऊ शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सावध राहावं लागेल. आर्थिक निर्णय टाळावे, खर्च नियंत्रित ठेवावेत. त्याचबरोबर अनपेक्षित नुकसान किंवा अपघात टाळण्यासाठी सतर्क राहावं, हे महत्त्वाचं मानले जाते. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि नियमित तपासणी आणि खबरदारी करून घ्यावी. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहून या काळात भगवान शिवाची पूजा आणि ध्यान केल्यानं मानसिक संतुलन राखण्यास मदत होईल असं सांगितलं जात आहे. कन्या राशीसाठी हे चंद्रग्रहण खर्च, नुकसान वाढवू शकणार आहे. यासाठी सुद्धा उपाय आहे. ग्रहणानंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावं किंवा शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यानंतर मकर रास. मकर राशीवर ग्रहणाचा मोठा परिणाम होऊ शकतो. काही स्रोतांनुसार या राशीला अत्यंत पीडा किंवा गंभीर अडचणी येऊ शकतात. विशेषतः आरोग्य आणि आर्थिक बाजू कमकुवत राहू शकते. मकर राशीवर